नमस्कार, कसे आहात? आज आहे संकष्ट चतुर्थी आणि माझा वाढदिवस. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझा वाढदिवस आहे आणि सगळ्यांनी खूप सारे कमेंट्स Instaवर सुद्धा खूप सारे कमेंट्स केले होते, विश केलं होतं बड्डेचं. तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा खूप खूप थँक्यू. आणि उंबरठ्यावरती जी मी पावलं लावली आहेत पितळेची, तर ती कुठून घेतली म्हणून बरेचदा मला विचारलं होतं. तर ती मी लोकल शॉपमधूनच घेतली होती. ह्याच्या आधी मी चांदीची लावली होती, तर ती ना सारखी काळी पडायची आणि मला सारखं साफ करावं लागायचं. 1-2 दिवस झाले ना, लगेच मग ती परत तशीच काळी पडायची. त्यासाठी मी ती काढून टाकली आणि एका साईडची जी पावलं आहेत ना, ती पिऊने काढून कुठंतरी हरवून टाकलं होतं. त्यामुळे मी विचार केला यावेळेस आपण पितळेचीच लावूया. तर आता हे वर्ष झाला, मागच्या वर्षी मी गणेश चतुर्थीनंतर लावलं होतं आणि ही पावलं अजूनसुद्धा खूप छान जे आहे ते चिकटलेली आहे. थोडंसं पावडर लावून जरी त्याला साफ केलं तर लगेच ती स्वच्छ होतात आणि दिसायलासुद्धा छान दिसतं, जरी आपण आठवडाभर जरी त्याला पावडरने स्वच्छ केलं नाही तरीसुद्धा. तर चतुर्थी आहे त्यामुळे माझी सकाळची देवपूजा चालली आहे. तर मी जास्त काही देवपूजेचं जास्त शूट नाही केलं. ह्याच्या आधी पण मी दाखवलं. इथे मी सकाळी फ्रेश फुलं आहेत ती मागवली होती, दुर्वा. आणि हे बघा, सगळ्यांना छान मी अंघोळ घातली आणि हळदी कुंकू लावून ठेवलं आहे. आणि इथे बघा मंदिरमध्ये सध्या सगळं जे आहे ते असं रेडी करून ठेवलं आहे. सध्या मी हे ऑरेंज कलरचं आसन खूप आहे ते 1-2 दिवसानंतर परत मी तेच आसन जे आहे ते टाकते, कारण तो रंग खूप सुंदर दिसतो आहे. खूप दिवसापासून हे आसन माझ्याकडे असंच पडलेलं होतं. तर मी गणेश चतुर्थीमध्ये मंदिर पूर्ण क्लीन केलं होतं, तेव्हा मी काढलं आणि म्हटलं ह्याला वापरूया. आता किती दिवस आपण हे असंच ठेवणार. तर ते मेजरमेंट घेऊन मी कट केलं कैचीने आणि आता मी तेच वापरते. आणि मंदिरामध्ये भगवा रंग खूप सुंदर दिसतो आहे आणि हे प्लेन कॉटनमध्येच आहे, पण खूप छान दिसतं आहे. आणि मला Instaवर तर आता खूप जास्त कमेंट्स आणि DM तर खूपच येतात आहे. आता मी हळूहळू ना शॉर्ट व्हिडिओ जरा जास्त टाकते Instaवरती, म्हणून कदाचित. तर मला बऱ्याचदा विचारलं जातं की प्रेग्नेन्सी जे रुटीन आहे तुझं दिवसभरातलं, तर ते शेअर कर म्हणून. तर Instaवर मी असंच रील्समध्ये बघितलं होतं की प्रेग्नेंट लेडी आहेत, त्यांचं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय खातात ते, त्याचा जो आहे तो रील्स होता. मला तर हेच कळत नाही मी काय शेअर करू. माझं रुटीनच तसं नाही आहे. सकाळी उठल्यावर भिजवलेले ड्रायफ्रूट्स, ब्रेकफास्ट, परत लंच, संध्याकाळी नाश्ता, परत रात्री डिनर, रात्री झोपताना दूध. हे एवढं कसं कोणी खाऊ शकतं मला हेच कळत नाही आहे, कारण मला तरी हे सगळं काहीच जात नाही आहे. मी सारखी वॉमिटिंग करते आणि माझं वजन पण थोडंसं वाढलं आहे. मी काही खात नाही तरीसुद्धा माझं वजन जे आहे ते थोडंसं वाढलेलं आहे. आणि काय काय ड्रेसवर तर जास्तच मी हेल्दी दिसते. प्रॉपर डाएट वगैरे असं काही नाही आहे माझं, कारण मला काही चविष्ट लागत नाही आहे. त्यामुळे माझं रुटीन तसं नाही आहे, पण एखाद्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेल. तर आत्ता आहे ना, माझी देवपूजा झालेली आहे आणि स्वामीचं जे आहे ते पोथी, मी ते 3 अध्याय ते वाचून घेते, नामस्मरण, तारक मंत्र. तर ते करून घेते. चिकू स्कूलला गेला आहे आणि त्याला मी आणलं स्कूलवरून दुपारी 2 वाजता. आणि आता मी माझ्यासाठी चहा केला आहे, कारण माझा आज उपवास आहे. माझा सोमवारचा उपवास असतो आणि चतुर्थीचा. बाकी श्रावण महिना, आता नवरात्री येणार आहे, तर ते मी उपवास केले नाही यावर्षी आणि करणारही नाही आहे. पुढच्या वर्षी करेल. आणि मला फ्रेश वाटावं ना म्हणून मी ना नेहमी नेलपेंट्स लावते. दोन्ही हातांना, पायांना मला नेलपेंट खूप आवडतं आणि भरपूर कलर्स आहेत माझ्याकडे, तर मी लावत राहते. लिपस्टिक मी जास्त नाही लावत, लिप बाम मला आवडतात. तसंच मला नेलपेंट खूप आवडतात. हातांवर वेगवेगळे रंग असले ना छान दिसतं, आपल्याला पण फ्रेश वाटतं. माझा वाढदिवस आहे तर म्हटलं थोडंसं आपल्याला पण छान वाटेल, म्हणून मी म्हटलं नेलपेंट लावावं. आणि हा कलर मी आत्ताच आणला आहे थोड्या दिवसापूर्वीच. तर कसा वाटतो आहे, छान दिसतो आहे ना. तर संध्याकाळ झाली होती आणि मी नारळ पाणी पिते आता. तर नारळ पाणीसुद्धा मला जबरदस्ती प्यावं लागतं, कारण चांगलं असतं असं म्हणतात प्रेग्नेन्सीमध्ये, त्यामुळे. तर मी माझा वाढदिवस असल्यामुळे काही ड्रेस घेतलेत, 2च ड्रेस घेतलेत, तर तेच तुम्हाला दाखवायचे आहेत मला. तर कसे आहात? आज आहे माझा वाढदिवस. मगाशी पण तुम्हाला मी सांगितलं आणि मी 2 ड्रेस घेतलेत, तर तेच तुम्हाला दाखवते. नंतर तर तुम्ही बघणारच, पण तरी दाखवते मी.
दोन्ही पण रेडीमेडच ड्रेस आहेत. मटेरियल घेतलं तरी पण तेवढंच लागतं स्टिच करायला. तर 3 सेट मध्ये आहे. पॅन्ट, टॉप आहे, पॅन्ट आहे आणि ओढणी आहे. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा घेतला आणि हा छान वाटला. छान दिसतो, उठून दिसतो अंगावरती, म्हणून मी हा घेतला. आणि याचे 3/4 स्लीव्ज आहेत. सध्या असेच 3/4 स्लीव्हचे ड्रेस येतात आणि इथे थोडंसं नेटचं जे आहे ते फॅब्रिक आहे. आणि पॅन्ट आहे खाली आणि इथे सुद्धा बॉटमला सुद्धा इथे ना डिझाईन आहे. आणि ही ह्याची ओढणी आहे. सॉफ्ट आहे ओढणी, एकदम व्यवस्थित अशी बसते अंगावर. मी जवळून पण दाखवेल तुम्हाला फॅब्रिक. तर हा एक ड्रेस, फक्त 2 ड्रेस घेतलेत मी. आणि हा एक असा कलरचा आहे माझ्याकडे, पण हा मला आवडला, छान आहे. मिक्स काढून दाखवते. एक मी असा सेम महाबळेश्वरला घेतला होता. ते फॅब्रिक घेतलं होतं मी 1200चा. खूप चांगला आहे तो आणि तो कलर पण मला छान दिसतो. तर सेम तसाच कलर आहे. हा पण रेडीमेडच आहे आणि ह्याला पण 3/4 स्लीव्ज आहेत. आणि इथे खाली आहे ना अशी गोटापट्टी आहे. माझ्या नेल पेंटला मॅच आहे. तर हा असा ड्रेस आणि ह्याच्या खाली पण अशी पॅन्टच आहे, प्लेन आहे. आणि ही ओढणी आहे. ओढणी खूप छान आहे अशी आहे बघा. आपण अशी 1 साइड पण घेऊ शकतो आणि ह्याला असा पिन वगैरे लावावा लागेल. मला अशी बॉर्डर असल्यामुळे खूप सुंदर दिसते आणि हा कलर खूप मला आवडला. मी थोडी हेल्दी सुद्धा झाली, त्यामुळे ड्रेस पण मला थोडे टाईट होतात ते. तर बघू आता संध्याकाळी कोणता घालते. मी तुम्हाला जवळून दाखवते. ड्रेसची प्राइस ही आहे आणि ही साईज एक्सेल मध्ये होती. त्याने मला स्टिच करून दिलं, त्यामुळे ना व्यवस्थित फिटिंग जे आहे ते बसलेली आहे. आणि हा समोरून असं आहे, मी जवळून दाखवते. आणि हे टोचत नाही. मधून अस्तर सुद्धा आहे ना, मला व्यवस्थित दाखवता येत नाही वाटतं. तर मधून अस्तर आहे आणि हे टोचत नाही. तर हा ड्रेस आहे. आणि साईडने पण अशी कोटापट्टी आहे, असं कोटापट्टीच बोलतात नाही ना, हां तेच आहे. आणि ह्याची ही ओढणी. आणि हा एक आहे. हे मला जास्त नाही आवडलं, फक्त मला कलर आवडला म्हणून मी घेतला. पण ओढणी असणार त्यामुळे हे एवढं दिसून नाही येणार. नेकजवळ जास्त चमचम टिकल्या नाही चांगलं वाटत. आणि हे जे दिसतात आहे ना, हे निघणार नाही. हे असं वर्क नाही आहे, निघणार नाही हे धुतलं तरी. आणि ह्याला अशी नेटचं जे आहे ते स्लीव्ज आहेत. घरीच मी दाल खिचडी केली होती, सिंपल दाल खिचडी. बाहेर काही जेवायला जायचं आमचा काही मूड नव्हता, कारण माझाच मूड नव्हता, माझीच इच्छा नव्हती. नाहीतर हे दोघं बोलत होते जाऊया म्हणून, पण मी म्हटलं नको. आणि आम्हाला घरचंच आवडतं, तर यावेळेस म्हटलं जाऊ द्या, आपण घरीच खिचडी वगैरे करूया छान दाल खिचडी. सकाळी परत स्कूल पण आहे त्यामुळे, आणि नैवेद्य पण दाखवायचा असतो त्यामुळे. तर आता मी दाल खिचडी आहे ती फोडणीला देते. मी चतुर्थी आहे पण मी काही नाही बनवलं गोड, तर मी नंतर केक किंवा साखरचा नैवेद्य दाखवेल, दूध साखरचा. नेहमी आपण मोदक वगैरे बनवतो, आता गणेश चतुर्थीमध्ये बऱ्याचदा बनवले होते मोदक, म्हणून मी नाही बनवले. तर असा एकदम सिंपल दिवस होता वाढदिवसाचा.
ही दाल खिचडी आहे ना एकदम सिंपल आहे, जास्त काही याच्यात मसाले किंवा तिखट वगैरे नाही. मी प्रॉपर रेसिपीसुद्धा जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, त्यामुळे मी परत नाही दाखवलं. आणि दाल खिचडीमध्ये ना कढीपत्ता खूप जास्त टाकायचा, त्याने अजून छान टेस्ट येते. आणि तूप ते तर पाहिजेनच. तर मी मगाशी तुम्हाला ड्रेस दाखवला होता ना, त्यातला हा ड्रेस मी घातलेला आहे. आणि केक आणला आहे, तर तोच मीच ठेवते आता. माझा वाढदिवस जरी असला तरी मीच ठेवते, कारण मी व्लॉग करते, त्यामुळे नेहमी जेव्हा मी तयारी करत असते तोपर्यंत संदीप आणि चिकू हे दोघंजणं जे आहेत ते असं केक वगैरे टेबल व्यवस्थित ऑर्गनाईज करतात. पण आता सध्या मीच म्हटलं चला ठेवते, थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते. तर हा असा पहिलाच व्हिडिओ आहे जो मी माझा वाढदिवसाचा शेअर केला आहे. याच्या आधी मी नाही केला आहे, एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं. तर हे जे स्पार्कलवाले जे असतात ना कॅन्डल्स, ते कधीच नाही वापरायचे. हे वाले सगळं केकवर पडतं आणि मग ते आपण खातो. तर हा आहे माझ्या वाढदिवसाचा केक. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.